नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये जे 28,000 प्लस जागेची भरती निघालेली आहे, तर अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्हाला 3 गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे राहणार आहे। ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, तर त्यानंतरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। एक, तर तुम्हाला अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण जागा आहे चेक करावे लागणार आहे। तर कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या डिव्हिजनमध्ये किती जागा आहे, हे तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार आहे। हे तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून चेक करू शकता। पण आता प्रॉब्लेम असा आहे की गेल्या 2 दिवसापासून वेबसाईट हे पूर्णपणे काम करत नाही आहे। आता सरकारने नवीन वेबसाईट तयार केलेली आहे आणि ही वेबसाईट आहे ते सध्या तरी काम करत नाही आहे, व्यवस्थित फॉर्म भरला जात नाही। गेल्या 2 दिवसापासून आतापर्यंत एक पण फॉर्म भरला गेलेला नाही आहे, कारण प्रॉब्लेम आहे वेबसाईटचा। जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कॅटेगरी जागा कुठे जास्त हे माहीत पडणार नाही, कोणत्या डिव्हिजनमध्ये जागा किती आहे हे माहीत पडणार नाही, तोपर्यंत अर्ज भरू नका। कारण तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरत असाल त्या डिव्हिजनमध्ये तुमच्या जागा असणे गरजेचं आहे, तुमच्या कॅटेगरी जागा असणे गरजेचं आहे। तुम्ही जर अपंग असाल, स्पोर्ट्स पर्सन असाल, हे पण तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे की कुठे किती जागा आहेत। तर ही माहिती पडल्याशिवाय अर्ज भरायचा नाही। नंबर 2, SC ST OBC कॅटेगरी जी आहेत यांना या ठिकाणी सेंट्रल कास्ट लागणार आहे। अर्ज भरताना जरी सेंट्रल कास्ट तुमच्याकडे नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी सेंट्रल कास्ट मागितल्या जाणार आहे। म्हणून तुम्ही जेव्हा अर्ज भराल त्यानंतर आपले सेंट्रल कास्ट काढण्यासाठी टाकून द्यायचे। जर तुम्हाला 90 प्लस असेल तर तुम्ही तर लवकरात लवकर हे सेंट्रल कास्ट बनवण्यासाठी टाकून द्या, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस तुम्हाला सेंट्रल कास्ट या ठिकाणी मागितले जाते। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याजवळ सेंट्रल कास्ट असणे गरजेचं आहे आणि ज्यांना जर 90% वर मार्क्स आहे त्यांनी लवकर लवकर सेंट्रल कास्ट काढण्यासाठी टाकून द्यायची, कारण तुमची नियुक्ती या ठिकाणी होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। कारण जेव्हा लिस्ट लागते, लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला फक्त 8 दिवस मिळते आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी। म्हणून लवकर लवकर आपली सेंट्रल कास्ट काढून घ्यायची। नंबर 3 आणि महत्त्वाचं, तर मित्रांनो याची जी अंतिम तारीख आहे ते 14 फरवरी आहे। लक्षात ठेवायचं, 14 फरवरीपर्यंत तुम्हाला आपला जो अर्ज हा डायरेक्ट ऑनलाईन भरावा लागणार आहे। तर 16 फरवरी तारीख कायची आहे, तर 16 फरवरी जर तुमचं पेमेंट राहिलेलं असेल तर तुम्ही 16 फरवरीपर्यंत करू शकता। 14 फरवरीला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल तर तुमचं पेमेंट झालं नसेल तर तुम्ही 16 फरवरीपर्यंत आपलं पेमेंट करू शकता। पण 14 फरवरीच्या आत तुम्हाला आपलं रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे आणि फॉर्म भरणे पण गरजेचं राहणार आहे। तर 14 फरवरीला तुम्ही फॉर्म भरला तर 14 फरवरीला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, काही कारणास्तव तुमचा फॉर्म झाला नाही तर तुम्ही 15 किंवा 16 फरवरीला करू शकता, पण 14 फरवरीपर्यंत आपला फॉर्म भरून घ्यायचा। ठीक, तर मित्रांनो डाक विभागामार्फत नवीन वेबसाईटला सुरुवात केलेली आहे आणि ही जी वेबसाईट आहे सध्या व्यवस्थित चालत नसल्यामुळे फॉर्म भरणे शक्य होत नाही आहे। तर वेबसाईट सुरू होण्यासाठी आणखी 1-2 दिवस या ठिकाणी लागू शकते। तर याबाबतची काही अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तो व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।